नाशिक येथील जिल्हा रुग्णालय हे नेहमीच विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात राहिलं असून त्यातच जिल्हा रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक आतिश छगन भोईर यांनी हॉस्पिटल खर्च आणि वैद्यकीय बिलाची फाईल पास करून देण्यासाठी 5,000 रुपये लाच मागितली। दिनांक 7 जूनला 7 वाजेच्या सुमारास लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागानं त्यांना रंगेहात पकडलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीचे सिझरिंग झालेल्या औषधोपचाराचे हॉस्पिटल खर्च 92,379 रुपयांचे वैद्यकीय बिल मिळण्याकामी वैद्यकीय फाईल सामान्य रुग्णालय नाशिक येथे सादर केली असता आरोपी आतिश छगन भोईर कनिष्ठ लिपिक सामान्य रुग्णालय नाशिक यांनी वैद्यकीय बिलाची फाईल पुढील कारवाई करून लवकर आणून देण्याकरता तक्रारदार यांच्याकडून एकूण बिलाच्या 6% याप्रमाणे 5,600 रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती 5,000 रुपयांची मागणी करून सदर 5,000 रुपये लाचेची रक्कम दिनांक 7 जूनला 7 वाजेच्या सुमारास पंचसाक्षीदारांसमक्ष सामान्य रुग्णालय नाशिक येथील प्रशासकीय कार्यालयातील त्यांच्या कक्षात लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं असून यातील आरोपी भोईर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कारवाई शर्मिष्ठा घारगे वालावलकर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग नाशिक, माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक उत्पाद प्रतिबंध विभाग नाशिक, नरेंद्र पवार वाचक पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील राजपूत पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग नाशिक, पोलीस हवालदार प्रभाकर गवळी, पोलीस हवालदार संतोष कांगोडे, पोलीस नाईक सुरेश चव्हाण यांनी यशस्वीरित्या केली आहे। प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, महाराष्ट्र समाचार, नांदगाव।